वेगवेगळ्या अशा तुम्ही कैरीपासून रेसिपी बनवल्या असतीलच, पण आजची आपली जी रेसिपी आहे ना ती एकदा बनवून महिनाभरासाठी टिकते आणि चवीला अप्रतिम लागते। अतिशय सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात चटपटीत अशी महिनाभर टिकणारी कैरीची ही न्यू रेसिपी। नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मग रेसिपीला सुरुवात करू। तर ही रेसिपी करण्यासाठी मी या ठिकाणी कैऱ्या घेतलेल्या आहे 2। तर ह्या तोतापुरी कैऱ्या आहे। कैऱ्या ह्या मार्केटमधून आणल्यानंतर आपल्याला पाण्याने स्वच्छ त्या धुवून घ्यायच्या आहे। याला चीक वगैरे चिटकलेला असतो ना तो संपूर्ण आपल्याला काढायचा आहे। कैऱ्या ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। त्यानंतर कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि त्या कापडाने ह्या कैऱ्या आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे। अजिबात ओलसरपणा कैरीवरती नकोय, म्हणजे आपली रेसिपी ही जास्त वेळासाठी टिकेल। बघू शकता या ठिकाणी कैरी आपण स्वच्छ कोरडी अशी पुसून घेतलेली आहे। त्यानंतर पिलर घेतलं आणि पिलरने कैरीची साल ही संपूर्ण काढायची आहे। यानुसार ही कैरी सोलून घेते। ही तोतापुरी कैरी चवीला जास्त आंबट नसते। तुम्हाला जर का आंबट चवीची कैरी घ्यायची असेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। कैरी घेताना अगदी ताजी आणि फ्रेश घ्या, म्हणजे रेसिपी चवीला छान लागते। बघू शकता बघता बघता मध्येच आपल्या ह्या दोघी कैऱ्या सोलून झालेल्या आहे। आता सोललेल्या कैऱ्यांचे आपल्याला काप करायचे आहे। कैरीची काप करत असताना ओबड धोबड वाकडे तिकडे जरी केले ना तरी सुद्धा चालणार आहे। अशा प्रकारे सुरीने ह्या कैरीचे काप करून घेते। तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट कराल आणि चवीला खूप छान लागते। अशा प्रकारे हे कैरीचे काप करून घेतलेले आहे। आता हे काप आपल्याला थोडेसे बारीक करायचे आहे। खूप मोठ्या मोठ्या फोडी आहेत ना, तर बघू शकता मैत्रिणींनो, या ठिकाणी अशा प्रकारे कैरीच्या ह्या फोडीचे बारीक काप केलेले आहे। अशाच प्रकारे दोन्ही कैऱ्या आपण सोलून घेतलेल्या आहेत ना, दोघं कैऱ्यांचे बारीक काप करून घेतलेले आहे। आता हे झालेले काप मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। तर यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्या भांड्यामध्ये संपूर्ण काप टाकले। यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही, असंच मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे। हे वाटण झालेलं आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये साधारण अर्धी पळी तेल गरम करायचं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा मेथी दाणे टाकायचे आहे। मेथीमुळे या रेसिपीला चव छान येते। छान असे हे तडतडू द्यायचे आहे आणि असा ब्राऊन रंग आला मेथीला का त्यानंतर ही जी कैरी आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली आहे ना, ही कैरीची पेस्ट घालायची आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तर आपण आज करत आहोत मस्त चटपटीत अशी कैरीची चटणी। तर कैरीमध्ये पाण्याचा अंश असतो तो पूर्णपणे आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो नष्ट होईल। 4 ते 5 मिनिटासाठी कैरीची पेस्ट तेलामध्ये परतून घेतली। आता यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे। तर रंग छान यावा त्यासाठी या ठिकाणी मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा जे रेग्युलर लाल मिरची पावडर असते ना मीडियम चवीची ती घालते। पाव चमचा हळद टाकायची आहे आणि संपूर्ण हे मिक्स करायचं आहे, किंवा फक्त तुम्ही रेग्युलर मिरची पावडर सुद्धा टाकू शकता। साधारण अर्ध्या ते 1 मिनिटासाठी पुन्हा गॅस अगदी कमी आहे, सुरुवातीपासून कमी गॅसवरतीच आपल्याला हे सगळं परतवायचं आहे। 1 ते 2 मिनिटासाठी छान असं परतून घेऊ, म्हणजे मिरची पावडर वगैरे हे मसाले संपूर्ण भाजले जातील। छान असे 1 ते 1.5 मिनिट परतून झालेला आहे। आता या ठिकाणी अर्धा कप गूळ घेतलेला आहे। तर असा ब्राऊन रंगाचा सेंद्रिय हा गूळ घेतलेला आहे। हा गूळ चवीला छान लागतो, किंवा तुम्ही साखर सुद्धा यामध्ये वापरू शकता। तर मी घेतलेली कैरी ही जास्त आंबट न होती म्हणून मी अर्धा कप या ठिकाणी गूळ वापरते आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही गूळ किंवा साखर जेही तुम्ही घालत असाल ते तुम्ही आपल्या चवीनुसार टाकू शकता। गूळ घातल्यानंतर मिक्स करायचं आहे। गूळ घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं म्हणून साधारण 2 ते 3 मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर या ठिकाणी मी सेंधा मिठाचा वापर करते। सेंध मीठ किंवा काळं मीठ जे म्हणतात ना ते मीठ वापरा, म्हणजे चवीला छान लागतं। बघू शकता असा छान रंग येईपर्यंत आणि थोडी ड्राय कोरडी होईपर्यंत आपल्याला ही चटणी परतवायची आहे, म्हणजे जास्त दिवस ही टिकते, अजिबात खराब होत नाही। बघू शकता चटणीला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशी घट्टसर झालेली आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि खाण्यासाठी ही चटणी तयार झालेली आहे। हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवली तर महिनाभरासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून दररोज ही चटणी खाता येते। ब्रेड किंवा चपातीला
लावून रोल करून मुलांना सुद्धा तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. चवीला छान लागते आणि जेवणाची चव वाढवणारी अशी चटपटीत चविष्ट मोजक्या साहित्यात होणारी ही चटणी तुम्ही नक्कीच करून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.